कांदा आपल्याला रोजच्या जेवणातला महत्त्वाचा भाग म्हणजे कांदा. एखादी नॉनव्हेजची भाजी त्यासोबत भाकरीचा बेत असला की कांदा त्यावेळी खाणाऱ्या माणसाचं सर्वस्व ठरतो हा कांदा. जरी शेतात पिकात असला तरी नॉनव्हेज लवर्सला तर हा मनातच राहतो. लोकसभा 2024 या निवडणुकीच्या कळीचा मुद्दा ठरला आहे. कसा ते सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. केंद्र सरकारने कांदा निर्यात केल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही. यामुळे त्यांना पिकवलेला कांदा कमी दरात विकावा लागत आहे. यामुळेच विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. लातूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी लातूरमधील शिरूर अंतरपाळ शहरात एक जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला लातूरचे आमदार आणि माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी देखील हजेरी लावली. या दरम्यान ते शेतकऱ्यांविषयी बोलताना म्हणाले की भाजपाने शेतमालाला भाव दिला नाही, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले नाही. आनंदाच्या शिद्यात मलेशिया, इंडोनेशिया पाम तेल दिलं जाते. मग शेतकऱ्याच्या मालाला भाव कसा मिळेल? गुजरातमधून कांदा निर्यात केला जातो, मग महाराष्ट्र आणि बाकीच्या राज्यामधून का केला जात नाही, असे प्रश्न अमित देशमुखांनी उपस्थित केले. केंद्र सरकार गुजरात धार्जिणं आहे असाही टोला त्यांनी भाजपला यावेळी लगावला. आता हे फक्त अमित देशमुखच बोललेत असं नाही, तर जसं ह्या लोकसभेला सुरुवात झाली आहे तेव्हापासून यावेळी कांदा या निवडणुकीचा महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. काँग्रेससोबत इतर विरोधी पक्षातील सगळेच नेते या विषयावर भाजपावर सडकून टीका करत आहेत. आता अमित देशमुखांच्या या प्रश्नांना भाजपकडून काय उत्तर दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. तुम्हाला काय वाटते? कांदा निर्यात बंद केलेली गोष्ट योग्य आहे का? शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळाला पाहिजे का नाही हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि जर लोकतंत्र चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.